हाय हॅलो नमस्कार। आता आपण बघणार भाकरी। हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं झालं की एका ताईने मला खूपदा मेसेज करून विचारलं की ताई तुम्ही कधी मला पूर्ण व्हिडिओ दाखवणार, कारण की त्यांना भाकरी बसताना खूप म्हणजे त्यांना जमत नव्हतं। त्या बोलत होत्या की तुम्ही नक्की मला एकदा व्हिडिओ करून दाखवा। तर मला शक्य नव्हतं व्हिडिओ काढण्यासाठी, तरी मी आज ते शक्य केलं आहे। ताई थँक्यू, तुमच्यामुळे मला एक पॉझिटिव्ह वाइब्स आलेले आहेत। तर चला बघूया। हे बघा पाणी घेतलेलं आहे, साधारणतः आपण 1.5 तांब्या पाणी घेतलं होतं। त्याच्यामध्ये आता आपल्याला पीठ घालायचं आहे। साधारणतः हे 5 भाकऱ्यांचं पीठ आहे मी घेतलेलं। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आणि गॅस बंद करून द्यायचं आहे। बंद झाल्यानंतर आपल्याला वरून पीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये, कारण की पीठ घालण्याचे कारण की आपली जी भाकरी आहे ती चांगल्या पद्धतीने आपल्याला मळून घेता, जो पीठ बनवला आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीने मळता येतो, म्हणून आपल्या वरून पीठ घातला जातो। तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने करा। तर चला आपण आता हे पीठ आपण मळून घेऊया। आपल्याला पाणी घ्यायचं आहे, पाणी थोडं थोडं करून आपल्याला भाकरीचं पीठ मळून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हे बघा पाणी घेतलेलं आहे। पाण्यामध्ये आता आपल्याला भाकरी भाजून घ्यायची आहे। भाकरी भाजून घ्यायची आहे, त्यासाठी आपल्याला पीठ पहिला मळून घ्यायचं आहे। तर आता आपण पीठ मळून घेऊया। चला हे बघा आपल्याला थोडं थोडं करून पीठ मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर हे बघा आपल्याला अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालाही जमेल। अशा पद्धतीने थोडं थोडं करून आपल्याला पाणी घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून सॉफ्ट करून घ्यायचं आहे, तरच आपली भाकरी चांगली येणार आहे। तर चल या भाकरीला स्टार्ट करूया। हे बघा असं आपल्याला थोडं थोडं करून भाकरीसाठी पीठ घ्यायचं आहे। तर मी हे पीठ घेतलेलं आहे। आपल्याला हे असं गोल करून त्याची चकरी तयार करायची आहे। हे बघा असं पीठ आपल्याला गोल करून त्या पद्धतीने आता आपल्याला त्याची चकरी करून घ्यायची आहे। हे बघा अशी चकरी करून घ्यायची आपल्याला। अशी चकरी केल्यानंतर आपल्याला थोडं मी ओट्यावरच बनवते भाकरीसाठी मी परात यूज करत नाही, मी ओट्यावरच भाकरी करते। तर तुम्ही सुद्धा ट्राय करा, कारण की ओट्यावर भाकरी चांगल्या पद्धतीने करता येते। तर हे बघा मी लाटणे घेणार आहे। लाटण्याने पहिला जशी आपण चपाती करतो तसंच आपल्याला पिठाची पोळी तयार करून घ्यायची आहे, लाटून घ्यायची आहे। एकदम पातळ गोल अशी आपल्याला करून घ्यायची आहे भाकरी। बघा अशा पद्धतीने आपल्याला पातळ लाटून घ्यायची आहे, तरच तुमची भाकरी पातळ येणार आहे। जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही मोठी भाकर भाजण्याची प्रयत्न करू नका। लहान थोडं छोटी भाकरीसाठी तुम्ही ट्राय करू शकता, कारण की एकदाच मोठी भाकरी येणार नाही आहे, त्यासाठी खूप एक्सपिरियन्सची गरज असते। आणि तुम्ही नवीन आहात तर तुम्ही लहान भाकरी करण्याचा प्रयत्न करा। हे बघा मी दोन हाताने भाकरी करते, 2 हात यूज करते मी भाकरीसाठी, कारण की मला एका हाताने भाकरी होण्यास खूप वेळ लागतो। 2 हाताने लवकर होते भाकरी, म्हणून मी 2 हाताने भाकरी लाटते, वळून घेते, बोटं उठून घेते। तर बघा तुम्हीही अशा पद्धतीने भाकरी करा। आमच्या आगरी कोळी पद्धतीत अशी भाकरी केली जाते। तर तुम्ही नक्की ट्राय करा, अशी भाकरी करण्याचा प्रयत्न करा। जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करा। तर हे बघा आपली भाकरी होत आहे। आपल्या प्रत्येक वेळेस आपल्या ओट्याला पाणी लावून घ्यायचं आहे, कारण की भाकरी चिटकण्याची, हे बघा भाकरी चिटकू शकते। तर तुम्हाला एक हात असा ओट्याला लावून पाणी घेऊन लावायचं आहे। अरे बघा मी 2 हाताने भाकरी करते, तुम्हीही करा, कारण की काही एका हाताने करतात भाकरी। मला एका हाताने आता सवय राहिलेली नाही, मी 2 हात
करून भाकरी भाजते। हे बघा अशा पद्धतीने आपली भाकरी होणार आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्ही नक्की ट्राय करा भाकरी अशा पद्धतीने। बघा प्रत्येक वेळेस पाणी घ्यायचं आहे, पाणी घेतलं नाही तर भाकरी चिटकण्याची संभावना असते। तर आपल्याला प्रत्येक हात पाण्याचा ओट्याला लावून घ्यायचा आहे, तरच आपली भाकरी होणार आहे, नाहीतर प्रत्येक वेळेस तुटण्याची शक्यता आहे। हे बघा आपली भाकरी झालेली आहे, आपली भाकरी झालेली आहे। लोखंडाच्या तव्यावर भाकरी, हे बघा तवा फ्री हीट करून घेतला होता अगोदरच, आता आपण त्याच्यावर भाकरी टाकली। ही बघा भाकरीसाठी टोपली असते आमच्या घरोघरी, तर बघा अशी टोपली आहे, ह्या टोपलीमध्ये भाकरी ठेवली जाते। तर चला हे बघा आपली एक भाकरी नेहमी पहिला उलटून घेताना ही एकदम आपल्याला शिजून द्यायची नाही आहे, कमी आचेवरच ठेवायचं आहे। हे बघा मी परत एकदा तुम्हाला दाखवत आहे की पीठ कसं करून घ्यायचं आहे असं, पण प्रत्येक वेळेस आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पाण्याचा हात लावून। ही बघा माझी दुसरी भाकरी आहे, तर बघा आपल्याला प्रत्येक वेळेस पाणी घेऊनच पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघा आणि त्याचं आपल्याला गोल करून चक्री करून घ्यायची असते। बघा अशा पद्धतीने आपल्याला गोल करायचा असतो। प्रत्येक मोमेंटला आपल्याला पाणी घ्यायचंच आहे, पाण्याशिवाय ही भाकरी पूर्ण आहे। बघा अशा प्रकारे आपल्याला चक्री करून घ्यायची आहे। कॅमेरा खूप क्लोज झालेला आहे, कारण की भाकरी दाखवण्यासाठी क्लोज कॅमेऱ्याची गरज असते। तर बघा भाकरी आपली अशी आपल्याला चक्री करून घ्यायची असते आणि लाटून घ्यायची असते। बघा अशा पद्धतीने आपल्याला चक्री करून भाकरी लाटण्याने लाटून घ्यायची असते। काही लोक हातानेही करतात, मी हाताने न करता लाटण्याने लाटून घेते, लाटण्याने लवकर भाकरी होते। जशी आपण चपाती करतो तशीच आपल्याला करून घ्यायची आहे। बघा बघा आपली भाकरी होत आहे, बघा अशा पद्धतीने आपली भाकरी होणार आहे। तुम्ही नक्की ट्राय करा, हा माझा छोटासा प्रयत्न होता तुम्हाला समजून सांगण्याचा, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा। अशा पद्धतीने आपली भाकरी होणार आहे, तर नक्की ट्राय करा। आपल्याला भाकरी अशी फुगवून घ्यायची असते। बघा अशा पद्धतीने आपली भाकरी झालेली आहे। बघा अशा पद्धतीने आपली भाकरी फुगलेली आहे। जर फुगत नसेल तर त्याच्या भाकरीच्या काट्याला दाब देऊन आपण भाकर फुगवू शकतो। तर अशा पद्धतीने आपल्याला दाब द्यायचा आहे, त्यानंतर भाकरी नक्कीच फुगते। तर तुम्हीही प्रयत्न करा अशा पद्धतीने भाकरी फुगवण्याचा। आणि हे बघा माझी भाकरी तयार झालेली आहे, तुम्हीही नक्की प्रयत्न करा, तुम्हालाही नक्की जमेल। जर तुम्ही नवीन आहात तर तुम्हाला एवढी मोठी भाकरी शक्य होणार नाही, तर तुम्ही शक्यतो लहान भाकरी करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला नक्की जमणार आहे ही मला आशा आहे। आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच युजफुल होणार आहे भाकरी करताना, तर नक्की प्रयत्न करा, प्रयत्नाने सर्व शक्य आहे। तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा। हे बघा माझी भाकरी झालेली आहेत, अशा रीतीने माझी दुसरी भाकरी फुगलेली आहे। अशा पद्धतीने माझ्या सर्व भाकरी झालेल्या आहेत, तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा। हे बघा अशा पद्धतीने माझ्या भाकरी झालेल्या आहेत, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।